आपला त्यांचा प्रश्न आहे तो अंतर्गत. मुळात अजितदादांना जे पाहिजे ते त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला, पण अपयश आला असं मी मानतो. मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर कुणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो. या JDUची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल. पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे जो मिला वो खाओ अशी परिस्थिती आली आहे. कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे. ते खुशीनं घेतले तर ठीक, नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे, गटांची आहे. खातं न घेता सरकारला एक इशारा दिला का ते एनडीएतून बाहेर पडू शकतात का? ज्या पद्धतीनं हे बघा, केंद्रातली सरकार आली नसती तर बाहेर पडले असते. आता त्यांचे सगळे जर प्रकरणं क्लोज झाले असतील, जसा आमच्या पटेल साहेबांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला, आता अनेकांचे भुजबळ साहेबांचं मला वाटतं की ती स्थिती आहे. सत्तेमध्ये जाऊन आपला प्रकरणं फाईल करून परत येत असतील तर हे एक नवीन म्हणजे आपण असं म्हणू की ही चांगली आयडिया आहे, नवीन आयडिया आहे, भारतातील लोकांना पटणारी आहे असं समजायला हरकत नाही. मी या संदर्भात अधिक काही बोलायची गरज नाही. सध्या माझा भर हा विधानसभा आहे, शेतकरी आहे. आता हे सगळं झालं आहे, सरकार आलं आहे, किती दिवस टिकणार, काय चालणार हे कळेल आपल्याला. JDU सरकारला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिलं, त्यांची अवस्था किती फार त्यांचं बार्गेनिंग होतं, संपलं आहे सगळं. पुढच्या 6 महिन्यामध्ये यांना बोलायला जागा पण राहणार नाही. हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात. हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित, तर इतरांना कळलं आहे. आमच्या उद्धव साहेबांना समजलं, त्यावेळेस त्यांनी त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला. ठीक आहे, पक्ष फुटला, माणसं गेलीत, पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केला आहे स्वतःच्या ताकदीच्या भरोशावर. पण हे लोक, भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानांचा पक्ष आहे. यांना माणसं घ्यायचे, फोडायचे, वापरायचे, उपयुक्त आहे तोपर्यंत उपयोगात आणायचा, नाहीतर फेकून द्यायचा. हा शिरस्ताच झालेला आहे. शिंदेंनाही राज्यमंत्रीपद दिलं, स्वतंत्र प्रभार, त्यांना पूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाबाबत बोलणी झाली होती. हा बोलायलाच जागा नाही. यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे. हे गेले तर आता परतीचा दौर तर संपला आहे, परत काही येऊ शकत नाही. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत, पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून 40 आमदार घरवापसी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये. आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहितीसुद्धा आहे. वस्तुस्थिती काय आहे मला माहीत नाही, परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे. आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही, कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत आहे. ते त्यांना विचारा, मला विचारून काय उपयोग आहे? मी काय त्यांचा आता श्रेय सहाय्यक वगैरे काही आहे काय, किंवा रोजची माहिती ठेवायला? तो माझा विषय नाही. त्यांना काय द्यायचं नाही घ्यायचा मी सांगितलं ना. हे भारतीय जनता पक्ष म्हणजे वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो, हा त्यांचा अनेकांना अनुभव आहे. तो अनुभव आता आमच्या अशोक रावणजींना येतो आहे. धन्यवाद. असे विचारा तुम्ही, काय ते ह्या काय म्हणला, तो काय म्हणला, यावर काय. 75,000 महाराष्ट्राची जी पदभरती होती ती झाली नाही, त्याच्यावर मी या नीटच्या एक्झाम रद्द करायची मागणी सरकारकडे केलेली आहे. हरियाणाच्या केंद्रावर ज्या पद्धतीनं काळाबाजार झाला, खुद्द राज्यातले मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की नीट परीक्षा या होऊच नाही, कारण त्या बोगस घेतले जातात.
या सगळ्यांचं सिलेक्शन मेरिटवर व्हावं. खरं म्हणजे इथे प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील मुलांचं झालेलं आहे, महाराष्ट्राच्या पोरांचं नुकसान झालेलं आहे. म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की या नीटच्या एक्झाम रद्द करा आणि पुनश्च तसंही सर्वोच्च न्यायालयाने कमिटी गठन करायचे आदेश दिलेत आणि अहवाल मागितलाच आहे या संदर्भातला. तरी पण या एक्झाम रद्द करणं हाच पर्याय आहे. नाहीतर यामध्ये झालेला भोंगळ कारभार आणि ज्या हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय, विशेष करून महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करता येणार नाही. 75,000 पदभरतीची जी घोषणा झाली होती ती रखडली होती, त्याच्याबाबत मागणी करतायत करून ते करूच शकत नाहीत. राज्य डबघाईचं आणलं आहे, टेंडरबाज आणि टक्केवारीचं सरकार आहे, त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये फार काय दिसणार नाही. यांना तिजोरी खाली झाली आहे, कर्जाचा बोजा वाढला आहे आणि टेंडर 400 रुपयाचा टेंडर असेल तर थांबवून 6 महिने थांबवतात आणि 1200 कोटीचा करतात. असे अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे पदभरतीचा मागणी त्यांची आहे. मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी घोषणाही केली, परंतु हे निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना मूर्ख बनवण्याचा 19मध्ये केलेला जो धंदा होता तोच पुन्हा करतायत. शपथविधीच्या आधी जम्मू काश्मीरमध्ये जे आहे ते बसवर अपघातातल्या जवळपास 10 लोक झाले, पण कुठेतरी इशारा दिलेला का असं? हे बघा, मोदी सरकार आल्यापासून 10 वर्षामध्ये मी घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली, आपल्या अतिरेक्यांच्या कारवाईची यादी दाखवून दाखवली. कुठे बॉम्बस्फोट झाला आहे, कुठे दंगली झाल्यात, कुठे अतिरेक्यांनी केलं आहे. काय झालं? 370ची कलम हटवून किती काश्मीर पंडित जाऊन स्थिर झालेत, काय उपयोग झाला? ठीक आहे, त्यांना वाटत असेल 70ने आपले भारतातले लोक जाऊन घर बांधणार होते, झाले काय? 370चा फायदा नक्की कोणाला झाला? जर झाला असेल तर मग अतिरेकी का आलेत? घुसखोरी का थांबली नाही? एवढं काल जर 10 लोकांचा जीव जातो, बसवर गोळीबार होतेची माहिती आहे, याचाच अर्थ जम्मू काश्मीरमधले आलबेल नाही, अजूनही ती स्थिती आहे. मोदी फार काही करू शकले नाही. सर्जिकल स्ट्राईक जो होता तो बोगस होता, हे आता सिद्ध झालेलं आहे. पुण्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा परत सुरू झालेल्या आहेत या सगळ्या निकाल आल्यानंतर. जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल, नाहीतरी आता पुढे काही देऊ शकत नाही. जेवढं देता येईल तेवढं देऊ असा प्रयत्न करण्याचा असेल, पण मला वाटत नाही की ते होईल. सगळ्याबाबत अधिसूचना काढण्याच्या हालचाली सरकार सुरू करते असं अजितदादांकडनं, म्हणजे सकारात्मक आहे सरकार. काय सरकार काय निर्णय घेते तो निर्णय झाल्यावरच आम्ही बोलू, त्यावर फार काही आत्ता सध्या बोलायची गरज नाही. पुण्यामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.